मुंबई विद्यापीठाच्या DYBN सेमिस्टर 6साठी ग्रामीण विकास या विषयीचे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, डॅश यांच्या मते ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय. तर याचे ऑप्शन आहेत डॉक्टर स्वामीनाथन, पंडित जवाहरलाल नेहरू, चेस्टर मॉल्स, स्वामी विवेकानंद. तर याचं उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये नाहीत? तर ऑप्शन आहेत जातीप्रथेवर आधारित समाजरचना, विभक्त कुटुंब पद्धती, विशेषीकरणाचा अभाव, सामाजिक गतिशीलतेचा अभाव. त्याचं उत्तर आहे विभक्त कुटुंब पद्धती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ग्रामीण विकासाची उद्दिष्टे आहेत? ऑप्शन आहेत कृषी उत्पादनात वाढ करणे, संशोधन व प्रशिक्षण सुविधा, प्रक्रिया उद्योगांचा विकास, शेवटी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, देशातील एकूण शेतजमिनीपैकी 42% क्षेत्र कोरडवाहू स्वरूपाचे आहे. याचे ऑप्शन आहेत 10, 45, 50, 77. तर याचं उत्तर आहे 77. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रामीण विकासाच्या संबंधित समस्या नाहीत? ऑप्शन आहेत ग्रामीण विकास संबंधित समस्या कोणत्या नाहीत ते सांगायच्यात. तर ऑप्शन आहेत लोकांच्या संबंधित समस्या, महानगरपालिकेच्या संबंधित समस्या, शेतीशी संबंधित समस्या, पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या. तर याचं उत्तर आहे महानगरपालिकेच्या संबंधित समस्या. पुढचा प्रश्न आहे, जर खेडी मेली तर भारतही मरेल असं कोणाचे विधान आहे? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, विश्वस्त पदाची तत्त्वे काय आहे? ऑप्शन आहेत स्वतंत्र उद्योग सुरू केले पाहिजे, स्वहिताचा विचार केला पाहिजे, वरील सर्व आणि सामुदायिक संपत्ती ट्रस्टमध्ये ठेवली पाहिजे. तर याचं उत्तर आहे सामुदायिक संपत्ती ट्रस्टमध्ये ठेवली पाहिजे. पुढचा प्रश्न, बडोद्यातील ग्रामीण पुनर्रचना केंद्राची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली. याचं उत्तर आहे 1932मध्ये बडोद्यातील ग्रामीण पुनर्रचना केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न, डॅश समितीच्या शिफारशीमुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या संघटनेच्या माध्यमातून पंचायत राजकडे सरकारचे विशेष लक्ष वेधले गेले. तर याच्या ऑप्शन आहेत तारापूर, नरसिंहम, रंगराजन, बलवंतराय मेहता. याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती. पुढचा शेवटचा प्रश्न आहे 10, डॅश रोजी प्रायोगिक तत्त्वावर 55 प्रायोगिक प्रकल्पासह समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. आणि याचं उत्तर आहे 3 ऑक्टोबर 1952. थँक्यू. चॅनलवर नवीन असेल तर इको मास्टर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.